नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज. एक चिंतन संकलन भाग 127. श्री निसर्गदत्त महाराज. काही चिंतनीय मुद्दे. कठोर वस्तुस्थिती स्वप्रतिमेचा संपूर्ण क्षुल्लकपणा दाखवू शकते. कठोर वस्तुस्थितीच स्वप्रतिमेचा संपूर्ण क्षुल्लकपणा दाखवू शकते. जीवनात अटळ दुःखद घटना घडतच असतात. काही तुम्हीच तुमच्या दुर्लक्षितपणामुळे व व्यर्थ आशा मनात ठेवल्यामुळे त्या ओढवून घेता. पण यापासून परत या चुका होणार नाही हा बोध घ्यायला हवा. दुःख म्हणजे दुःखच, ते सहन करावेच लागते. दुःखावर मात करणे वगैरे सर्व या फालतू गोष्टी आहेत. कोणताही दृष्टिकोन आला की मानसिक दुःख आलेच समजा, भीती आलीच समजा. निसर्गदत्त महाराज म्हणतात, योग म्हणजे केवळ जोर जबरदस्ती आहे असे माझे म्हणणे आहे. खरा शोध कशात तरी असतो, तो कशाच्या बाहेर नसतो. काही मिळावे व काही टाळावे असा शोध हा नेहमीच खोटा असतो. खरोखर काही प्रामाणिकपणे जाणायचे असेल तर प्रथम पासूनच सर्वच स्वीकारले पाहिजे. निग्रही दडपणयुक्त जीवन म्हणजे योग नव्हे. कोणताही प्रश्न पूर्णपणे सोडविला जात नाही. कोणताही प्रश्न पूर्णपणे सोडविला जात नाही, पण तुम्ही माघार मात्र घेऊ शकता. त्यामुळे अशा स्थितीत तुम्ही येता की आता तो प्रश्न हा प्रश्नच राहत नाही. तुम्ही स्थल काळाहून अगदी स्वतंत्र आहात. स्थळ आणि काळ तुमच्या मध्येच आहेत, कारण तुम्हीच तसा विचार करता व हा विचार करणारा अगोदरचाच आहे. तर स्थळ आणि काळ हे तुमच्या मध्येच आहे, तुम्ही त्यांच्यात नाही. म्हणजेच जग तुमच्यात आहे, तुम्ही जगात नाही. देह हे स्थळ काळाने मर्यादित आहेत, पण मीच देह या तादात्म्यामुळे आपण मर्यादितपणा व्यर्थ स्वीकारला आहे. जो स्व तुम्हाला जाणायचा आहे तो कोणी दुसरा आहे काय? तुमचे स्व 2 पेक्षा जास्त आहेत काय? एक जाणणारा व दुसरा जो जाणल्या जातो असा. या चुकीच्या कल्पना काढून टाका. श्री रमण महर्षी पण हेच म्हणत. निश्चित स्व एकच आहे, एक मात्र आहे, आणि अशा गौरवमय स्वचा
प्रत्यक्ष अनुभव घ्या. नकार देऊनच खरे जीवन जगता येते. स्वतंत्रतेने जगता येते. होकार देणे हे एक प्रकारचे बंधन आहे. शंका घेणे, तपासणे हेच बंडाचे खरे वर्म आहे. बंडाशिवाय स्वातंत्र्य नाही. शोध घेण्यासाठी दुसरा किंवा उच्च असा स्व नाही. तुम्हीच तो सर्वोच्च वगैरे वगैरे स्व आहात. फक्त स्वतःबद्दलच्या खोट्या कल्पना सांडा एवढेच करा. समाजात व्यक्ती म्हणून खोटी खोटी भूमिका पार पाडा, पण त्यात गुंतू नका. स्वतःला जाणायचे आहे असे तुम्ही म्हणता. तुम्हीच तर स्वतः आहात. तुम्ही जे आहात त्या वेगळे तुम्ही असूच शकत नाही. जाणणे असण्याहून वेगळे असते तरी काय? तुम्ही जिवंत नाही तर प्रत्यक्ष जीवन आहात. तुम्ही जिवंत नाही तर प्रत्यक्ष जीवन आहात. तुम्ही तुमची व्यक्ती म्हणून केवळ केवळ कल्पना केली आहे. व्यक्ती म्हणून सुख दुःखाची पीडा ती कायमची आहे. व्यक्तीलाच दुःख, पण ज्यामुळे हे दुःख, हे सुख, ही भीती, हे ज्यामुळे कळणे शक्य होते ते आपलेच शुद्ध असणे पण आहे व ते नेहमी कोणत्याही अनुभव घेण्याच्या अगोदरचे आहे. व्यक्ती म्हणजे केवळ स्मृती आणि सवयीचे गाठोडे. व्यक्ती म्हणजे केवळ स्मृती आणि सवयीचे गाठोडे. मी काहीच नाही ही पहिली पायरी. सर्व काही मीच आहे ही पुढची पायरी. जग आहे या कल्पनेवर हे दोन्ही अवलंबून आहेत. हे सर्व सांडल्यानंतर जे उरेल ते अद्वैत स्वरूप म्हणूनच उरेल. म्हणून तुम्ही आत्ताच तसे आहात. स्वतःबद्दलच्या फक्त खोट्या कल्पना सोडा. तुम्हीच तुम्हीच विसंवाद निर्माण करता, मग त्याची तक्रार करता. इच्छा व भीती हेच मुख्य विसंवादाचे कारण आहे. तुमची बंधने तुम्हीच निर्माण केली आहेत. तुम्ही मुळात मुक्तच आहात. त्याकरता कष्टदायक असे प्रयत्न मुळीच नको. तुम्ही स्वतःला कोणीतरी किंवा काहीतरी मानता, म्हणूनच सर्व घोटाळा होतो. स्वतःबद्दल तुम्ही बऱ्याच गोष्टी जाणता, पण ज्यामुळे या बऱ्याच गोष्टी जाणणे शक्य होते त्यालाच मात्र जाणत नाही. ते काय आहे हे तुम्ही मुळीच जाणत नाही. मन म्हणजेच कल्पना, मन म्हणजेच प्रतिमा, मन म्हणजेच प्रतिमा निर्मिती. हे असे मनच मुख्य बाधा आहे. हीच बाधा स्मृती नावाने सदैव कार्यरत असते. या स्मरणालाच तुम्ही ज्ञान म्हणता. पण जे जसे आहे ते तसेच आहे. हे जे ज्ञान आहे ते नेहमी ताजे
नवीन इतकेच काय अनपेक्षित सुद्धा असते. ते आतून वर येते. तुम्ही काय आहात हे जाणल्यावर हे जाणणे ज्यामुळे शक्य होते तेच तुम्ही आहात. म्हणजेच हा बोधच तुम्ही आहात. बोध हा कुणाचा वैयक्तिक असा नसतो. बोध फक्त बोधच असतो. जाणण्यात व असण्यात फट नसते. आपण शुद्ध असणे आहोत हे जाणल्यावर स्वातंत्र्याचा परमानंद जो म्हणतात तो तुमचाच आहे. स्वतःला नीट समजावून घ्या. तुम्ही काहीही केले तरी तुमच्यात बदल होणार नाही, कारण मुळात तुम्हाला बदलाची अजिबात गरज नाही. देहात, मनात बदल होतच राहतात, पण खुद्द तुमच्यात काहीच बदल होत नाही. स्वस्थपणे मी आहे या शुद्ध जाणीवेवर लक्ष ठेवा. सद्वस्तू त्याच्या मागेच आहे. ती तुम्हाला आपणात सामावून घेईल. देह मनापासून अगोदर मी माझी सुटका करून घ्यायला हवी. हा तुमचा महाभ्रम आहे, कारण या भ्रमामुळेच तुम्ही देह मनाशी जखडलेले आहात. म्हणून आपण देह व मन नाही या अचूक दृष्टीने त्याच्याकडे पहा. एवढेच पुरेसे आहे. तुम्ही स्वतःला सुधारण्याचा अजिबात प्रयत्न करू नका, कारण सर्व बदल हे निष्फळ होतात. बदलाची कल्पनाच मुळात मिथ्या आहे. तुम्ही जसे आहात तसे असण्यासाठी तुम्ही आपल्या मूळ शुद्ध अशा असणेपणातच गेले पाहिजे. मी आहे या एकाच जाणीवेत स्थिर रहा. ही जाणीव नेहमीच ताजी टवटवीत असते. म्हणून केवळ असा स्वस्थ होण्याचा प्रयत्न पण करू नका. स्वस्थ होण्यासाठी अस्वस्थ होऊ नका. होय मी आहे, मग पुढे काय असे सुद्धा म्हणू नका. मी आहे या जाणीवेत मागे पुढे असे काहीही नाही. ती कालातीत अशी अवस्था आहे. तुमचे भिक्षापात्र शुद्ध सोन्याचे आहे हे जोपर्यंत तुम्हाला कळत नाही तोपर्यंत तुम्ही त्या सुवर्ण भिक्षापात्रात भीक मागतच राहणार. म्हणून आपले आंतरिक मोल ओळखा. मी आहे या जाणीवेवर जे चिटकून राहतात त्यांना आपण नवनाथ परंपरेत आहोत असे नक्की जाणवेल. आपल्याला आपल्या आपण आहो याचे तीव्र स्मरण असले तर स्वरूप ज्ञानाच्या आड असणारे सर्व अडथळे निश्चित दूर होतात. वस्तुतः तुम्ही जसे आहात तसेच स्वतःला ओळखा. स्वरूप ज्ञानाला याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही. आपण आहो यालाच चिटकून रहा. समजा एखाद्या दोरीने तुम्ही बांधल्या गेलेले आहात. दोरी ती तुटायकरता तुम्हाला काम करत राहायचे आहे. इतकेच करायचे. एक दिवस दोरी
अकस्मात तुटेल आणि दोरी केव्हा ना केव्हाही तुटणारच. थोडा वेळ लागे इतकेच, पण तुटणार हे मात्र टळणार नाही. वस्तुस्थिती अशी आहे की तुमच्याखेरीज विश्व किंवा त्याचे कारण अस्तित्वात येऊ शकत नाही. मी आहे ही वस्तुस्थिती सदैव वर्तमानातच किंबहुना चालू वर्तमानातच असते. मी तुला निर्माण केले असे ईश्वराने किंवा विश्वाने तुम्हाला येऊन तुमच्या कानात सांगितले आहे काय? कार्य-कारण भावाने ग्रासलेले मनच सृष्टीची कल्पना करते व मग विचारते, का हो, या सृष्टीचा निर्माता कोण आहे हो? तात्पर्य, हे निर्माता म्हणून जे आहे ती केवळ एक कल्पना आहे, पण हे देखील खरे नाही, कारण निर्माता व त्याची निर्मिती हे एकच आहे. म्हणजेच काय? जगाच्या अस्तित्वाबद्दलचा तुमचा विचार म्हणजे तसा विचार करता म्हणूनच जग आहे. सर्व काही तुम्हीच निर्मिलेले आहे, तसा विचार तुम्ही करता म्हणून. जीवो जीवस्य जीवनम. निसर्गात ही प्रक्रिया सक्तीची असते, पण समाजात मात्र ही प्रक्रिया स्वेच्छेने व्हावी लागते. त्याशिवाय त्यागी जीवन हे होणार नाही. बदलाची काळजी करू नका. आता आपण जसे आहोत तसेच स्वतःला ओळखणे एवढेच पुरेसे आहे. हेच तीव्रतेने, हेच कळकळीने वाटणे यालाच योग म्हणतात. संसाराला आरंभ व अंत नाही, कारण तो क्षणोक्षणी परत परत सुरू होतो. कल्पना व कामना संपताच तोही संपतो. जग तुम्हाला अतिशय सत्य वाटते, कारण तुम्ही तसा विचार करता म्हणून. त्याबद्दल विचार करणे थांबवा, मग जग हे धुक्यासारखे विरळ विरळ होत जाईल आणि नष्ट होईल. कोणी कितीही थोर असला तरी त्याच्याशी स्वतःला एकरूप मानण्याची माझी अजिबात इच्छा नाही, असे निसर्गदत्त महाराज म्हणतात. गुरु आणि सत्य हे नेहमी करताच एकरूप असतात. त्यांना अपयश येऊ शकत नाही. त्यांना अडथळा करणाऱ्या दगडाचाही ते पुढे जाण्यासाठी, पार जाण्यासाठी पूल बांधतात. त्यांची शक्ती व चिकाटी कधीच संपत नाही. तुमच्या सध्याच्या अवस्थेत मी आहे हे एक सत्य आहे. मी असा, मी तसा, मी अमुक, मी तमुक हा मात्र भ्रम आहे. तो आपल्याच अनावधानामुळे अभावितपणे आपल्यावर आपण लादून घेतलेला आहे. अस्थिरामध्ये स्थिर काय आहे? परिवर्तनामध्ये अपरिवर्तनीय काय आहे? हे ओळखण्यास शिका. वैयक्तिक मी विसरून जाताच वैयक्तिक सुखदुःखही संपते. जीवनातील फेरबदलांना तोंड देणे हीच पुरेशी तपश्चर्या आहे. जीवनात जे घडेल त्याला आनंदाने तोंड देणे एवढीच तपश्चर्या पुरेशी आहे.
नमस्कार.